वणी मार्गावर राजीव रतन चौक येथील रेल्वे क्रॉसिंग गेट क्रमांक 39 हे दिवसात जवळपास 15 ते 20 वेळा बंद पडत असते। या ठिकाणी गेल्या 3 वर्षापासून रेल्वे उड्डाण पुलाचे काम सुरू आहे। हे काम कासव गतीने सुरू असल्यामुळे वेकोलीच्या रामनगर, गांधीनगर, सुभाषनगर व अन्य कॉलनीत राहणाऱ्या नागरिकांना या रस्त्यावरून जाताना त्रास सहन करावा लागत आहे। वस्ती आणि कॉलनीला जोडणारा लोखंडी पूल बंद असल्याने दुचाकी वाहनधारकांना या रस्त्याशिवाय दुसरा पर्यायच उरलेला नाही। हा रस्ता पावसामुळे चिखलमय झाल्याने यावर नागरिक घसरून पडत आहे। या रस्त्यावर खड्डे देखील पडलेले आहेत। त्यामुळे आतापर्यंत या रस्त्यावर अनेक प्रवाशांचे दुचाकी वाहन घसरून अपघात झाले आहेत। घुग्गुस येथील नागरिकांना वणी चंद्रपूर जाण्यासाठी हा एकमेव मार्ग आहे। शालेय विद्यार्थी याच मार्गाचा अवलंब करत, त्यामुळे या मार्गावर रहदारी असून अनेक लहान मोठी वाहने जात असतात। बऱ्याच वेळी या रस्त्यावरून नागरिक जाताना चिखलात घसरून पडून जखमी झाले आहेत। त्यामुळे या मार्गावर क्षणाक्षणाला अपघाताची शक्यता वाढत आहे। हा रस्ता अरुंद असल्यामुळे अनेक वाहन चालकांमध्ये वाद निर्माण होत आहेत। एकीकडे अवजड वाहनांची रहदारी आणि सततच्या पावसाच्या तडाख्यामुळे निर्माण होणाऱ्या चिखलामुळे एखादी मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता आहे। सदर रस्ता प्रवाशांसाठी धोकादायक बनला असून याकडे संबंधित विभागाने तात्काळ लक्ष देण्याची मागणी नागरिकातून होत आहे। खराब हो चुका है और ऐसा है कि पैदल और टू व्हीलर वाले चलना मुश्किल हो गया यहाँ पे, और ब्रिज वाला कोई ध्यान नहीं दे रहा इसके तरफ। गड्ढे है, पानी है पूरा भरा, लोग गिर रहे इसमें, फिर भी ये ना गिट्टी डाल के अच्छे से कर रहे हैं ना कुछ कर रहे हैं। राजनीति इसको वो जो भी कॉन्ट्रैक्ट है गिट्टी डाल के बारीक चूरी डाल के उसको अच्छे से बनाएगा हो। बस से दवाखाना भी पास में है, पहले रेल्वे गेट से परेशान आहे लोक। घुग्गुस येथे रेल्वे क्रॉसिंग पुलाचे काम चालू असताना आज हे रेल्वे फाटक दिवसातून 25 ते 30 वेळा हा बंद असतो व नागरिकांना जायला इथून खूप त्रास असतो। आज हे रस्ता इथून बघितलं तर कोणी पडणार, टू व्हीलरने नाही जाता येत, तिथून पैदलही जाणं शक्य नाही आहे। असा हा रस्त्याची अवस्था झाला आहे। कोणी इथं पडून राहिले आहे, गड्डे झाले आहे। पण याच्यावर प्रशासन आणि जे पुलाचे बांधकाम करतात यांनी लक्ष देण्यात यावे व हे गड्डे बुजवून एक चांगला रस्ता करून देण्यात यावे। अभी का जो रेलवे पुल जो काम चालू है, उस काम को शुरू होते हुए 3 साल हो गए हैं। इमाम आदि ने पहले शुरुआत में एक सर्विस रोड बना के देके लोगों के ये सर्विस रोड बना के देना चाहिए, लेकिन आज बारिश के कारण MMRDA की लापरवाही की वजह से आज स्कूली बच्चे यहाँ से साइकिल से गाड़ियों में जा रहे हैं। आज उनको बहुत सी तकलीफ हुई है। MMRDA की लापरवाही की वजह से यहाँ कुछ दुर्घटना भी घट सकती है, क्योंकि यहाँ एक ही जो लोहा पुलिया बंद होने के कारण यहीं से ही 4 व्हीलर, 2 व्हीलर, हेवी व्हीकल चल रहे हैं, जिसके कारण यहाँ पे बहुत बड़ी दुर्घटना होने की संभावना है। MMRDA की लापरवाही की वजह से आज ये जो चिखल वाला रास्ता बना है ये बहुत दुर्भाग्यपूर्ण रह चुका है। MMRDA को जल्द से जल्दी यहाँ पे एक अच्छा सर्विस रोड बना के देके लोगों के लिए सुविधाजनक रास्ता बना के देना चाहिए, अन्यथा आने वाले समय में तीव्र आंदोलन किया जाएगा।